आज होता गावाकडचा दुसरा दिवस. बघू शकता गावाकडचा निसर्ग. त्यानंतर आम्ही इकडे वहिनीसोबत पार्लरमध्ये आलो आणि उद्या आहे शंभूचा वाढदिवस. त्याच्यामुळेच म्हणलं आज आयब्रो वगैरे कराव्यात, त्यासाठीच आम्ही वहिनी वगैरे आम्ही इकडे आलो होतो. नंतर काय आयब्रो वगैरे केल्यात आणि मग थोडीफार तिथं पार्लरमध्ये खरेदी केली आणि इकडे शंभूचं रडणं चालू होतं. मी त्याला बघत होती. त्यानंतर मग आम्ही इकडे घरी आलो आहे. घरी आल्यानंतर पण शंभू रडत होता. मी त्यालाच धरून इकडे तिकडे फिरवत होती. त्यानंतर आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागलो. तर बघू शकता इकडे वहिनीचे भाकरी बनवायचं काम चालू आहे. ते पण 120च्या स्पीडनं किती फास्टमध्ये भाकरी बनवत आहेत आणि दुसऱ्या वहिनी आहेत त्या भाकरी भाजत आहेत. ह्यांचं चाललं होतं भाकरी बनवायचं काम आणि मी त्यांच्यासोबत गप्पा मारत होती. त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरलं आणि आम्ही इकडे जेवायला बसलो. आज जेवणामध्ये पिठलं भाकरी आणि कांद्याची चटणी याचाच बेत होता. मस्त गप्पा मारत मारत जेवण चाललं होतं आणि श्रीजा पण खूप एन्जॉय करत जेवण करत होती, कारण तिला पण पिठलं भाकरी खूप जास्त आवडते. मस्त गप्पा मारत मारत सगळ्यांचं जेवण आवरलं. असा गेला आजचा दिवस. परत भेटूया. बाय.